मुखारंद हॉल येथे पार पडत आहे। अजित पवारांच्या निधनानंतरचा पक्षाचा हा पहिलाच वर्धापन दिन आहे। एनडीएच्या कालच्या महत्त्वाच्या बैठकीमुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा वर्धापन दिनाचा सोहळा आज मुंबईच्या षण्मुखानंद हॉल येथे दुपारी 2 वाजता पार पडणार आहे। दरम्यान राष्ट्रवादीतली अस्वस्थता नेत्यांच्या भाषणातून समोर येणार का, तसंच कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंच्या पदांचा संभ्रम दूर होणार का, असे अनेक सवाल आजच्या वर्धापन दिनानिमित्त उपस्थित होऊ लागले। तर राष्ट्रवादीचा हा वर्धापन दिन का महत्वाचा आहे, कोणत्या विषयावर या वर्धापन दिनाच्या सोहळ्यामध्ये मंथन होऊ शकतं, आपण ग्राफिक्सद्वारे पाहूयात। सगळ्यात महत्वाचा सवाल, राष्ट्रवादीतली अस्वस्थता नेत्यांच्या भाषणातून समोर येणार का? कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंच्या पदांचा संभ्रम दूर होणार का? तिसरा सवाल, पार्टीला फंड द्या अन्यथा कारवाई या चर्चेला वाचा फुटणार का? निर्णय सुनेत्र पवारांचे की पार्थ पवारांचे, छुप्या नेतृत्वाचं उत्तर मिळेल का? पक्षाचे ब्ल्यूप्रिंट नक्की कुणाचं याचंही उत्तर मिळणार का? वर्धापन दिनाच्या जाहिरातीतून यशवंतरावांचा फोटो गायब झाला, त्यावर खंत व्यक्त होईल का? इद्रिस नायकवडींचा राजीनामा मागितल्याच्या कथित वृत्तावर भाष्य होईल का? छगन भुजबळांच्या अवघड नाराजीवर मलमपट्टी कशी होईल? दादांच्या जाण्यानं अस्वस्थ असुरक्षित झालेल्या मंत्री, नेते आणि कार्यकर्त्यांना पक्षात थांबण्यासाठी कारण मिळेल का, हा देखील अतिशय महत्वाचा सवाल आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेणार आहोत। आपले प्रतिनिधी निलेश बुथावले आपल्या सोबत आहेत। निलेश, राष्ट्रवादीतले अनेक प्रश्न सध्या अनुत्तरित आहेत। पहिला प्रश्न आहे तो पदांचा